सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचं भाग 25वा. जखमा सांगून येत नाही जिया, आणि काळही सांगून येत नाही. टाइम इज द ओनली आन्सर टू अवर ऑल क्वेश्चन्स. अबीर म्हणाला. हो, पण आपण अपेक्षा तरी ठेवू शकतो ना त्यांची. आणि तुमच्या तोंडात सौभाग्यसारखा शब्द तो कसा काय? ती म्हणाली. ऑफकोर्स, फायनली माझ्या स्वप्नात येऊन तू हेच म्हणत होतीस. आणि हे विसरू नकोस की मागच्या जन्मातला प्रिन्स आहे मी. अबीर म्हणाला. ती हसली. किती मनमोहक होतं तिच्या हास्य. अबीरला तिचे ते लालसर ओठ आणि ते कोमल हास्य जणू खेचतच होते तिच्याजवळ. आणि ती त्याच्या डोळ्यात पाहतच होती. तिच्या सत्यव्रत आणि अबीर तीच होता. तो तिच्या डोळ्यात त्याला नेहमीच हरवायला व्हायचा. ती आपल्याकडे अशी पाहते ही भावनाच खल्लास करायची. तिलाही त्याच एकूण व्यक्तिमत्व आकर्षित करे. व्हॉट आर यू सीइंग? तो तिच्या केसांना कानामागे अडवत बोलला. त्या हळूवार स्पर्शाने तिने हलके डोळे मिटून परत उघडले. तुम्हाला, ती बोलली. व्हाय? त्याचा प्रश्न. डोंट नो, ती म्हणाली. वेळ असाच पुढे सरकत होता, पण त्या दोघांची नजर मात्र एकमेकांवरच होती. एक विचारू? ती बोलली. विचार ना. तो नकळतपणे बोलू लागला. तुम्ही आधी जसे खडूस होता तसेच मागच्या जन्मात पण होता का आकडू? ती म्हणाली आणि पटकन हसत बाजूला झाली. त्याने हलकेच आपल्या कपाळावर बोटे घासली आणि ती हसत होती. तिला हसताना पाहून त्याला किती समाधानी वाटत होतं. हळूहळू तो तिला पाहत पुढे जाऊ लागला. तिचं हसू हळूहळू कमी होत गेलं आणि तो जवळ येत असल्याने ती परत गोरीमोरी झाली. तो थंड नजरेने तिला पाहत होता. आता तिने ओठांच्या पाकळ्या पसरवल्या आणि मंद हसली. तो उठून उभा राहिला. त्यानं आपला एक हात तिच्याकडे दिला. तिने हाताकडे बघितलं आणि थोडं मागे सरकली. तो जरा पुढे आला. ती परत एक पाऊल मागे झाली. तो परत पुढे आला. तो काय करतोय तिला कळत नव्हतं, पण तो हात देतोय बघून तिनेही त्याला आपला हात दिला. तिच्या कोमल हातात हात गुंफवून त्याने झटकन तिला आपल्या जवळ ओढलं. ती झटकात त्याच्या ओठांवर आली. तिचे केस हलकेच त्याला ओझरता स्पर्श करून गेले. त्याच्या इतक्या जवळ आल्याने तिची धडधड वाढत होती आणि त्याचे हात कमरेवर गेल्याने अंगभर स्पार्क उमटत होते. त्याला मात्र तिच्या गुलाबी ओठांनी साथ घातली होती. त्याने तिच्या चेहऱ्यावरून हलकेच बोट फिरवले. तिने हळूवार डोळे बंद केले, कारण त्याचा स्पर्श जादूमय होता. एक वेगळीच अनुभूती देत होता तो. तिच्या अंगावरचे केस उभे राहिले. व्हाय आर यू सो ब्युटिफुल? तो तिच्या ओठांवरून बोट फिरवत बोलला. तशी तिच्या अंगातून एक गोड शिरशिशी वाहून गेली. आय डोंट नो, आय एम नॉट ब्युटिफुल, ती त्याही अवस्थेत म्हणाली. तो हसला. यू आर सो ब्युटिफुल, तो म्हणाला. तिला किस करायचा मोह त्याला आवरत नव्हता. हार्टबीट इतक्या वाढल्या होत्या की बस. त्याने आपल्या ओठांना आता किससाठी तिच्या ओठांजवळ आणले आणि त्या मोहक रेषावरती आपल्या ओठांच्या रेषा जुळवणार इतक्यात त्याचा फोन वाजला आणि त्या टोनने ती विचलित झाली. बाजूला होऊन तिने एक लज्जायुक्त आवांठा गिळला. अबीरने फोन काढून डायरेक्ट स्विच ऑफ केला आणि परत तिच्याकडे वळला. तिची मात्र परत बोबडी वळली, कारण तो परत त्याच इराद्याने तिच्याकडे येत होता. तो जवळ आला की किस घेणार हे तिला माहीत होते. उगाच तिच्या पोटात फुलपाखरे धुमाकूळ घालू लागली. थोडी भीतीही वाटू लागली, कारण दोघांचं प्रेम आहे हे बाकीच्या कुणाला माहीत नव्हतं. चुकून सिंह आणि दुसऱ्यांनी बघितलं तर त्यांचा गैरसमज होईल, म्हणून ती काहीतरी विचार करून बोलली. अबीर, किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर? आय कांट टेल दॅट इन वर्ड्स. तू माझा श्वास आहेस जिया.
मी ते शब्दात तुला सांगूही शकत नाही. आय कॅन टेल यू माय फिलिंग इन वर्ड्स. आय लव्ह यू इज नॉट सफिशियंट फॉर दॅट. तो म्हणाला. तो इतक्या इंटेन्सिटीने बोलला की ती जवळजवळ विसरलीच होती. ओके, इफ यू रिअली लव्ह मी देन यू आर नॉट गॉना डू समथिंग बिफोर आवर. ती बोलता बोलता लाजली आणि गप्प बसली. व्हॉट आय एम गॉना डू. तो म्हणाला. यू आर नो इट. ती ब्लश करत बोलली. नाही, मला माहीत नाही. बोल ना, काय करायचं नाही आणि कशा अगोदर नाही. तो न समजून म्हणाला. न समजून म्हणत होता की मुद्दाम ॲक्टिंग करत होता यावर जियाला डाऊट होता. हेच की तुम्हाला माहिती आहे आबिर, मला काय म्हणायचे आहे ते. प्लीज, जिया बोलली. तिला ते बोलायला त्याच्यासमोर लाज वाटत होती. मिस महाराष्ट्र क्रस, प्लीज तुम्हाला काय बोलायचे आहे ते स्पष्ट बोललात का मलाही समजेल. तो बुव्या आकसावत विचारू लागला. हेच की आपण लग्नाआधी किस अँड ऑल काही करायचे नाही. इफ यू रिअली लव्ह मी दॅन यू वॉन्ट किस मी बिफोर मॅरेज. ओके, ती म्हणाली आणि तो हसला. ओके ओके, ॲज यू युअर विश. तो सहज म्हणाला आणि जाऊ लागला. ती मात्र अचंबित झाली. थांबा, कुठं निघाला, ती त्याला बोलली. तो थांबला. तुम्हाला काहीच नाही वाटलं मी घातलेल्या अटीचं. ती बोलली. नॉप, नाही, कारण मी तुझ्या शरीरावर नाही सोलवर प्रेम करतो. सो देर इज नॉट नथिंग टू बी सरप्राईज. तो खांदे उडवत म्हणाला आणि मग ती जास्तच पाहत राहिली त्याला. आपण उगाच ही अट घातली की काय असं तिला वाटून गेलं. थोडं अपराधी वाटू लागलं आणि तिने त्याला मिठीत घातली. त्याने हसत तिला कुरवाडत, सॉरी अबीर, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. ती बोलली. यात सॉरी काय, वट घातली नसती तर एव्हाना आपला किस झालाच असता. तो खट्याळपणे म्हणाला. मग बरं झालं मी घातलेली अट, नाहीतर तुम्ही कुठेही सुरू होणार आणि प्रॉब्लेम्स होणार उगाच. पण खरं सांगू अबीर, तुम्ही बोलतात आणि असं वाटलं की कुणीतरी अंगावरून मोरपीस फिरवतंय. किती खडूस होतात, आतंकवादी होतात, इतकं कसं वेडं झालात. ती बोलली. हम युअर लव, तेच इतकं क्रेझी आहे की झालो मी असा. तो म्हणाला. तिने त्याला मान डोलावली. अबीर एक बोलू. ती फास्ट. तो शांडिल्य म्हणल्याप्रमाणे निरोचन तो निमिष परत आला तर. ती बोलली. आवाज थोडासा चिंतायुक्त झाला होता तिचा. डोंट वरी, त्याची काळजी मी घेतली आहे. इनफॅक्ट आपण परत आल्या आल्या त्याचे अपडेट्स मी घेतले होते. ही इज इन लॉकअप मिनिमम 2 इयर्स, तरी तो बाहेर येणार नाही. तू त्याची अजिबात काळजी करू नकोस, आबिर म्हणाला. पण त्याला समजले असेल का की तो मागच्या जन्मातला निरोचन आहे म्हणून. आणि समजलं असेल तर. जिया, तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. जस्ट तुझा हॉलिडे एन्जॉय कर. परत नाही मिळणार असा दिवस. अँड येस केदार, तो तुला भेटायला येतोय आज. सो बी रेडी. तो म्हणाला. तो भेटायला येतो हे तुम्हाला कसं माहिती. तिच्या हाताची घडी घालून सवाल होता. ही कॉल्ड मी. व्हॉट स्पेशल इन दिस. तो मला भेटण्यासाठी तुम्हाला कॉल केला. ती कपाळावर आट्या पाडत बोलली. नॉप, ही कॉल्ड मी रँडमली. आणि बोलता बोलता सांगितले त्याने. तो ओह, अँड ही डिडंट कॉल मी एट. जियाने काय चांगलंच या अर्थाने खांदे उडवले. तितक्यात तिचा फोन वाजलाच आणि नाव केदारच ब्लिंक झाला. घे, आलाच त्याचा कॉल. ओके, आय हॅव वर्क टू सी यू बाय. तो म्हणाला आणि निघून जाऊ लागला. तसा तिने त्याचा हात पकडला.
तो परत आवाक झाला. काय झालं अबीर? मी त्याचा फोन आला म्हणून चाललात का? इजंट इट जेलसी? ती बोलली. नो बेबी, मला एक इमर्जन्सी काम आहे, सो मी चाललंय. डोंट मिस अंडरस्टँड, तो म्हणाला आणि निघाला. इतकी काही घाई करतायत मग? आणि इमर्जन्सी काय काम आहे? ती अधिकारवाणीने विचारत होती. मी एक सांगू का? वी आर नॉट मॅरिड ॲट, सो आय कांट अँड यू कॅन ओनली आस्क दिस आफ्टर मॅरेज, सो बाय. आपले अजून लग्न झालेले नाही म्हणून मी नाही सांगू शकत, आणि तू हे लग्नानंतरचं विचारू शकतेस तर तो बाय. तो सेव्हॅक्स रिप्लाय देत बोलला आणि निघून चालला. खडूसच राहणार तुम्ही, जिया पाय आपटत बोलली आणि तो गालात हसत निघून गेला. जिया खरंच अबीर आपल्या बाबतीत असलेल्या पॉझिटिव्हनेस विसरला असेल का या गोष्टीचा विचार करत होती. शिवाय आणखीही एक ओढ होतीच तिला, जे अबीरनं केलं नव्हतं अजून. तो ती गोष्ट कधी करतो याची तिला प्रतीक्षा होती. तर अबीर त्याची वेळी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडाला. त्याला गाठायचं होतं आणि जियाशी खोटं बोललेलं होतं त्याची शहानिशा करायची होती. बाकी तिला सौभाग्यवती बनायची त्यालाही तीव्र इच्छा होती, पण त्यासाठी तो योग्य वेळ शोधत होता. आणि यापूर्वी तो करत असलेलं हे काम त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. कमिश्वरचा फोन लागत नसल्याने तो वैतागला होता. ड्रायव्हरला त्याने स्पीड वाढवायला सांगितला. क्युरिओसिटी आणि अँगर लेवल प्रचंड हाय झाली होती त्याची. काही तिच्यासाठीच चालू होतं त्याचं, मागच्या जन्मीसुद्धा आणि या जन्मी. अच्छा, असं झालं आहे तर सगळं. पण मला काही बोलला नाही तो, म्हणजे तो सगळ्या स्पेशल गोष्टी शेअर करतो माझ्यासाठी. कॉफी घेत शर्विलने सियाला म्हटलं. सियाने त्याला जिया शूटिंग वेळी हॉर्स रायडिंग करताना पडल्याने अबीरने तिला वाचवलं हे सांगितलं होतं. अबीरने तेच सांगितलं होतं ना त्यांना. त्याने अपघात कोणाला सांगितला नव्हता घरी. शेवटी पुनर्जन्माच्या सत्य त्या तिघांपुरता मर्यादित ठेवायचा होता ना त्यांना. याने तरी जिया आणि बाई एकत्र येणार याची मला खात्री आहे. यू नो व्हॉट, मला जियाला वहिनी म्हणायला खूप आवडेल. एक महाराष्ट्र क्रश मेरी भाभी होगी. हाय. सिया हरून बोलत होती आणि शर्विल तिला निखरत होता. ब्ल्यू क्रॉप टॉप आणि त्यावर मॅच करणाऱ्या इयरिंग्समध्ये सिया कमालची सुंदर दिसत होती. बोलताना तिचे ओठ लालसर दिसत होते. ती आपल्याच तंद्रीत बडबडत होती. ही अजून किती दिवस यांच्यात जुळून देणार आहे कुणास ठाऊक. इकडे हिला पाहून मी घड्याळ होतो याची काही कल्पना नाही हिला. जाडी कुठली, शर्विल मनातच डाफरला. काही बोललास का शर्विल तू? सिया त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलली तसा तो हडबडला. तू बोलू देशील तर मी बोलेल ना. आल्यापासून तूच बडबडत आहेस. आपल्याला येऊन 15 मिनिटे झाली आहेत या ठिकाणी आणि तू त्यातली फक्त 13 मिनिटे बोललेला आहेस आणि मी तब्बल 2 मिनिटे बोललो आहे. बाकी 13 मिनिटापासून तुझीच बडबड सुरू आहे. होश, शर्विलने उपहासाने म्हणाला. तसा तिने त्यांच्या दंडावर फटका दिला. तुला कुणी नको म्हटलं आहे का बोलायला शर्विल? गुम्यासारखा बसतो. स्टुपिड, सिया बोलली. त्याला काही कळेनाच. तो एका मोठ्या कंपनीचा फाउंडर होता म्हणे, पण सिया सोबत असली की त्याला एखादा अतिसामान्य माणूस असल्यासारखे वाटे. ऑफिसमध्ये कमालीचा कडक असणारा तो सियाची दादागिरी मुकाट्याने सहन करेन. काय करणार, जीव जळला होता ना, म्हणून करावंच लागायचं. तू अजून किती दिवस त्यांचे जुळून देणार आहेस? जरा स्वतःचा विचार कर, शर्विल बोलला. म्हणजे? सिया, म्हणजे काय म्हणजे?
तुझे पण बघ ना काहीतरी. तुझे नाही कुणावर प्रेम? शर्विल बिस्कत बोलला. नो वे, प्रेमासारखा फालतू गोष्टीसाठी वेळ नाही माझ्याकडे. सिया खांदे उडवत बोलली. हो, ड्रामा बघायचा. जणू काही हीच महाराष्ट्र क्रस असल्यासारखा ॲटिट्यूड दाखवते. ती जिया सुद्धा याच्या 1%ही घमेंड दाखवत नाही. शर्विल तोंड वाकडं करत बोलला. ओके, शर्विल बोलला. सियाने ओंकार भरला. त्याने समोरून येणाऱ्या वेटर्सकडे बघितलं आणि एक आयडिया सुचवली त्याला. ती पुढे जातच होती की सियाचं लक्ष वेधून घेऊन तो वेटर्सकडे बघत म्हणाला, हे, यू आर लुकिंग स्टनिंग, सच अ ब्युटिफुल यू आर, तो म्हणाला आणि वेटर्सने एकदमच खुश झाली. शर्विल डार्क ग्रीन कलर जॅकेटमध्ये हॉट दिसत होता. त्याने ही कॉम्प्लिमेंट दिलेली बघून वेट्रेस खूपच खुश झाली. थँक्यू सो मच सर. ती शर्विलकडे पाहतच उभी होती आणि ते बघून सियाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिला एवढा संताप आला शर्विलवरती. कॉम्प्लिमेंट मिळाली असेल तर जा आता, डू युअर वर्क. ती त्या वेटर्सला शर्विलकडे असं निरखून बघताना पाहून जाम खवळली होती. सॉरी मॅम, म्हणत वेट्रेस निघून गेली. यू, मला आल्यापासून एकदाही कॉम्प्लिमेंट द्यावीशी वाटली नाही तुला? तिला बरी द्यायला जमली हां? सिया रागाने लाल झालेली होती. त्या फिमेल वेटरने शर्विलला असं न्याडलेलं तिला अजिबात आवडलं नव्हतं आणि शर्विलचा तर खूप राग आलेला होता. काय करणार तो? रागी अडवत होता मनातून. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला असं दुसऱ्याने कोणी न्याडताना बघून किती जेलसी पीकला पोचली होती तिच्या. अरे मी कॉम्प्लिमेंट केव्हाच देणार ना जेव्हा समोरची व्यक्ती सुंदर दिसते. आता ती दिसली ना म्हणून मी दिली कॉम्प्लिमेंट तिला. तो म्हणाला, म्हणजे यू मीन मी ब्युटिफुल दिसत नाही? तुला माझ्याकडे पाहून अशी माझी सुंदरता बद्दल काही बोलावे असं वाटत नाही का? अगं तसं नाही सिया. शट अप यू ब्लडी हेल, बाय, म्हणत सिया उठली आणि पर्स घेऊन तरातरा बाहेर निघून गेली. ओ गॉड, शर्विल रन फास्ट, नाहीतर ही डब्ल्यू काय तमाशा करेल सांगता येत नाही. तो उठला आणि पटकन पेमेंट करून बाहेर आला तर मॅडम पार्किंगकडे वेगाने जात होत्या. तो हाताची घडी घालून हसला. एवढी जेलस होतेस? रागवते, पण प्रेम असल्याचं कबूल नाही करणार कधी हां? कशी करणार? प्रधान आहे ना ही. तो अबीर तसा आणि ही अशी. दोन्ही बॉस आहेत माझे. आता मनवा हिला. शर्विल विचार करत गडबडीने तिच्या जवळ गेला. ए सिया, व्हॉट हॅपन? अशी का आलीस तू? तो बोलला तसा तिने त्याच्यावर जडजडीत कटाक्ष टाकला. जा ना, जा. ते वेट्रेसला बघ, ती सुंदर दिसते आहे ना तुला? जा मग, इथे कशाला आला आहेस? सिया म्हणाली. रागाने तिची छाती अक्षरशः वर खाली होत होती. अंग पण तडतडू लागलं होतं तिचं. तू काय एवढी जेलस होतेस आहे? आणि सॉरी, मी मस्करी केली. खरंच ती सुद्धा खूप ब्युटिफुल दिसते आहेस. रिअली? शर्विल बोलला. शट अप. अशी भीक मागितल्यासारखी कॉम्प्लिमेंट नको आहे मला. परत मला भेटू नकोस. बाय, सिया रागाने म्हणाली. ती गाडीत बसणार इतक्यात त्याने तिचा हात पकडला. तिने ओढून पाहिलं रागानेच. ओ, आय एम रिअली सॉरी सिया. मला तुला हार्ट करायचं नव्हतं यार. मी फक्त एक मस्करी केली फक्त. प्लीज इतकी कठोर होऊ नकोस. मी काय करू ते सांग. आणि मला रिझन सांगशील तुझ्या इतकं जेलस व्हायचं? त्यात जेलस व्हायचं काय आहे? तू जर एखादी व्यक्ती समोर असताना त्याला कॉम्प्लिमेंट देत नसून दुसऱ्या कोणाला दिला तर ऑब्विसली वाईट वाटणार ना यार. तुझ्या समोर बसलेल्या व्यक्तीबद्दल
तुला समोरच्या समोर बोलायपेक्षा तू दुसऱ्या व्यक्तींना, ती पण त्या वेट्रेसला कॉम्प्लिमेंट देतोय आणि ते पण माझ्यासमोर. आणि यू डीड इट, सिया बोलली. तिचा राग थंड होत नव्हता. ओके ओके, चूक झाली माझ्याकडून, पण लगेच भेटू नकोस हे काय? मी सॉरी म्हटलं ना यार, शर्विल रिक्वेस्ट करत म्हणाला. तिला हेही वाईट वाटलं, कारण कितीही केलं तरी ती त्याच्यावर प्रेम करत होती, पण अहंकार होताच तिच्या मनात. ओके, माझी एक अट आहे. ती जर कबूल केलीस तर आपण परत भेटू, बोलत राहू आणि परत भेटत राहू. कबूल आहे? ती म्हणाली. काही पाहिजे ती अट घाल. काय करू तुझ्यासाठी बोल. चंद्र तोडून आणू की तुझ्यासाठी हिमालयातून काही आणू? तू फक्त बोल. सिया तू बोल, शर्विल बोलला. हॅलो, असलं तुझ्या ऐपतीच्या बाहेरचे आहे हे मलाही माहिती आहे, कळलं का? जास्त उडू नकोस, ती म्हणाली. त्याने जीभ चावली. मग काय आहे तुझी अट? बोल फक्त तू. शर्विल, तर अट अशी आहे, आजपासून तू माझ्यासमोर कोणत्याही मुलीचं किंवा स्त्रीचं कौतुक करायचं नाही. माझ्यासोबत बोलायचं असेल तर दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला तुला कॉम्प्लिमेंट दिलेलं चालणार नाही. माझ्या मागे देऊ शकतोस तू, पण माझ्यासमोर नाही. मला हे चालणार नाही आणि आवडणारही नाही. दॅट्स इट, ती तोंड फुगवून बोलली. हाताची घडी घातल्याने रागात बोलताना ती जबरदस्त क्यूट दिसत होती. ओ, एवढी जेलसी? हाय, पण डायरेक्टली एक्सप्रेस नाही करायचे मॅडमला. सगळं आवडून, बट तुझ्यासाठी काहीही सिया. शर्विल तिच्याकडे बघत मनात म्हणत होता. बघतोस काय असा? अट मान्य आहे की नाही ते सांग, नाहीतर मी चालले, सिया म्हणाली. हो सिया, ठीक आहे. आता तुझ्यासाठी एवढं करायला लागलं म्हणजे काहीच नाही. माहीत नाही पुढे कसं होणार आहे तुझ्यासोबत. शेवटचे वाक्य त्याला मनातच बोलायचे होते, पण तो चुकून बोलून गेला. म्हणजे काय बोललास? ती डोळे मोठे करून म्हणाली. अरे म्हणजे फ्रेंडशिपमध्ये पुढे काय होणार आहे हे सांगता येत नाही ना, दॅट्स वाय. शर्विल कसनुसा हसत म्हणाला. अच्छा, तर अट मान्य आहे. गुड, चल आता मी निघते, बोलू परत, ती म्हणाली. नक्की, तो म्हणाला आणि ती तिच्याकडे पाहू लागली. दोघे एकमेकांच्या नजरेत सामावले. दोघांच्याही हृदयांची धडधड वाढली. सिंहाने ओंकार भरला. शर्विलने नजर वळवली. ओके, बाय, सी यू, तो म्हणाला. बाय, ती बोलली. तो आपल्या कारमध्ये बसून निघून गेला. वेडा, किती घाबरतो. मी बोलायचं बंद करायचं बोलले तर किती पॅनिक झाला. म्हणे चंद्र तोडून आणेन, पण माझ्यासाठी गरज पडली तर नक्की चंद्र तोडून आणशील असा विश्वास आहे मला. शर्विल, कधी प्रपोज करणार रे तू मला? असा कधीपर्यंत मला घाबरत राहणार? रोमॅन्स म्हणजे काय तर ह्या डंबोला माहितीच नाही. मलाच काहीतरी कळावं लागणार आहे यासाठी. ती शर्विलला डोळ्यासमोर आणत मनातच बोलली. अबीरच्या कारमध्ये जाताना बनसाडीची एंट्री झाली होती आणि दोघांनी मिळून सेंट्रल जेल गाठला. तिथल्या इन्स्पेक्टरला त्यांची अगत्याने चौकशी केली, कारण ह्या दोन्ही आसामी साधल्या नव्हते. त्यांनी तिथे निमिषला ठेवले होते. तिथे घेऊन चलण्याची इन्स्पेक्टरना रिक्वेस्ट केली. तेही त्यांना तिथे घेऊन गेले. आत निमिष समोर ते दोघं आले आणि खाली मान घालून बसलेल्या निमिषने खुंखारपणे त्यांच्याकडे पाहिले आणि समोर येऊन लॉकअपच्या सड्यांवर हात टेकवले. ती जी आग होती त्याच्या डोळ्यात, जी निरंजनाच्या डोळ्यात होती, ती आग बघून त्यालाही त्याच्या मनाचा आणि मागच्या जन्म आठवला असेल हा प्रश्न होता. निमिष आळीपाळीने त्या दोघांकडे पाहत होता. कोण आहे ते? तो विचार करू लागला. आणि यांना काय गरज होती मला इथं यायला भेटायची? बाकी पुढच्या
भागात तुम्हाला ते पाहायला मिळेल. मित्र हो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.